तसे यथा राजा तथा प्रजा. आणि लोभ मत्सरे पूरित शाश्वत, त्यांचे जे वरचे लोक होते त्यांच्या तर एकमेकांमध्येच इतक्या लाथाड्या चालू होत्या की कोणाचा पायपोस कोणाच्या पायामध्ये नाही. गळचे पी हो व्यक्तिमताची, वाण जाहली वस्त्रांनाची, सीमा केली महर्गतेने, काय करावे वधा प्रजेने. कोणालाही आपलं स्वतःचं मत मांडण्याची शक्ती नाही किंवा त्यांना स्वातंत्र्य नाही. हे तर होतंच, पण रोजच्या गरजा सुद्धा पूर्ण होत नव्हत्या. महागाई अतिशय वाढलेली होती. असं सगळं असेल तेव्हा प्रजेनी काय करायचं, त्यांना हे समजलं तर पाहिजे की आपण करावं काय. आणि म्हणून हे सगळेजण अतिशय त्रासून गेलेले होते की हा शाल्व आमचा राजा कोणत्या नशिबाने आम्हाला हा राजा म्हणून आलाय. मूर्त धर्म त्या श्रीकृष्णासी, इच्छित होते म्हणून मनासी. त्यांनी आत्तापर्यंत हे सगळं ऐकलं होतं की कंसाचा वध केला आणि मथुरेचं काय केलं, मग नंतर जरासंधाचा वध केला, शिशुपालाचा केला, कौरवांना अनेकदा कसं वठणीवर आणलंय. तर या सगळ्यांमुळे त्यांना असं वाटत होतं की या सगळ्यातनं जर आपलं कोणी सुटका करणार असेल तर तो फक्त श्रीकृष्ण करू शकतो. आणि म्हणून ते श्रीकृष्णाची वाट बघत होते. तोच येतसे कळता चालून, सर्व लोक गेले आनंदून. आणि हे जेव्हा शाल्वानी बघितलं श्रीकृष्ण चालून येतोय तर झालंच. शाल्वाची जेव्हा चालून येण्याची माहिती गेली होती प्रद्युम्नाकडे तेव्हा त्याच्या सैनिकांनी त्याला सर्वतोपरी सहाय्य केलेलं होतं. पण आता इथे शाल्व बघतोय तर अतिशय विपरीत परिस्थिती की हे सगळेजण घ्यायच्या ऐवजी, मला मदत करायच्या ऐवजी आनंदाने नाचतायत की श्रीकृष्ण येतोय म्हणून. म्हणजे यांच्याकडून मला दगाफटका होण्याची शक्यता आहे. मग आता काय केलं त्यांनी, पळून गेला. शाल्व करी तो माननीय भय, सागर तीरा घेई आश्रय. का सागरातनं भगवंत येणार नाही, माझ्याकडे सौम्य आहे. फारच वेळ आली तर सागरापार उडून जाईल. परदेशात उडून गेलं की मग काय करणार, तिथले कायदे लागतात आणि मग आणता येत नाही परत, सगळे तसेच राहतात तिकडे. आणि मग तसं त्यांनी ठरवलं की आपण असं करू, म्हणजे ही नीती पूर्वपासून आहे. काय आहे ना, कृष्णचरित्र वाचावं पण त्यातलं नक्की काय घ्यावं हेही कळलं पाहिजे, नाही का. त्यामुळे आपण नेहमी सांगायचे की वैद्य सांगतो ते खावं, वैद्य खातो ते खाऊ नये. तर वैद्याला डायबिटीस नसेल तर वैद्य खोटं गोड खाईलच. मग आम्हाला गोड खाऊ नका म्हणतात आणि स्वतः गोड खातात. म्हणून जर तुम्ही गोड खायला गेलात तर तुमचं नुकसान. त्यामुळे कृष्णचरित्र नक्की वाचावं, पण त्याच्यातनं काय घ्यायचं याचा विवेक आपल्याला असला पाहिजे. मूर्त धर्म त्या श्रीकृष्णासी, इच्छित होते म्हणून मनासी. तोच येतसे कळता चालून, सर्व लोक गेले आनंदून. शाल्व परी तो माननीय भय, सागर तीरा घेई आश्रय. पळून गेला, सागर तीरावर गेला आणि इकडे भगवंत मार्तिका नगरीला पोहोचले. भगवंतांनी बघितलं त्यांना लगेच बातमी कळली नागरिकांकडनं, शाल्व पळून गेलेला आहे. आता भगवंत लगेच त्याच्या मागे गेले नाही. कारण काय आहे की केवळ त्याचा वध करायचा एवढाच उद्देश नव्हता. पतितोद्धारायास्तव येईल, जे पतित आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी मी येणार आहे हे पण त्यांचं ध्येय होतं. त्यामुळे त्यांनी आधी काय केलं, तो शाल्व कुठे जातोय, हो स्वतःवर विश्वास येतात. त्यामुळे आधी नगरीमध्ये गेले. लावून नियमा त्या राज्यासी, सिंधू तटी खलधरी त्वरेसी. आधी नगरीमध्ये गेले. ते जे सगळे सेवक होते, भ्रांत कल्पना प्रेरित सेवक, त्यांना सगळ्यांना हाताशी धरलं. त्यांना तुम्ही कसे भ्रांत कल्पनेने प्रेरित आहात हे सांगितलं. योग्य काय करायला पाहिजे याचं मार्गदर्शन केलं. जे दुष्ट शासक होते त्यांना शिक्षा केली. व्यवस्थित नगरीची व्यवस्था लावली आणि मग निघाले सागर तीरी शाल्वाला पकडायला. शाल्वाची काही उडून जायची हिंमत नव्हती आणि त्याला कुठेतरी मनातनं असं वाटत होतं करूच या एकदा युद्ध, माझ्याकडे सौम्य आहे, करतो काय हा बघूयात. काही असो, त्याला दुर्बुद्धी झाली, विनाशक आले विपरीत बुद्धी. त्यामुळे त्याला संधी असून तो पडून गेला नाही आणि तो त्या सागर तीरावर थांबला. समर होत घन घोर तेथ मग लंकेवरती जेवी, दात खाऊनी हरिवर कर कर, युद्ध करी मायावी जय हरी सुखकरता. जसं लंकेला अतिशय भयंकर घनघोर असं युद्ध झालं तसं इथे अतिशय घनघोर असं युद्ध झालं. आणि हे युद्ध साधन होतं, याच्याकडे सगळ्या मायावी शक्ती होत्या. तो भगवंतालाच विचारतोय चोराच्या उलट्या बोंबा. दुष्ट म्हणे तो श्रीकृष्णासी,
तदा कुठे लपला होतासी. मी आलो होतो तुझ्या नगरीवर चालून, कुठे लपला होतास? बघ तुझ्या नगरीची काय दैना केली आणि पळून आलो. दुष्ट म्हणे तो, सगळं संस्कृत बघतोय आपण रोज. दुष्ट म्हणे तो श्रीकृष्णासी, तदा कुठे लपला होतासी. बरा आता आलास येथवर, झेप किडा घे जसा दिव्यावर. जसा पतंग दिव्यावर झेप घेतो ना, तसा तू इथे आलायस. आता तू नष्ट झाल्याशिवाय राहत नाहीस म्हणे. मग देश, तू काय काय केलेस? मग देशावधिले कपटेसी. त्या जरासंधाला तू कपटाने वध केलास, अद्वारे मागून बाहेर गेलास त्याच्या घरामध्ये आणि द्वंद्व युद्ध केलंस. पुन्हा भीमाला खून केलीस आणि म्हणून भीमाने त्याचे तुकडे असे टाकले आणि तो मेला. बग देशावधिले कपटेसी, प्रिय शिशुपाला राजसभेसी. भर राजसभेमध्ये त्या शिशुपालाचा वध केलास. घेईन आता त्याचे उसने, मुकुंद हासे उपहासाने. उपहासाने हास्य केलं भगवंतांनी. तव शक्ती या धावपळीनी, म्हणे मुरारी येत कळोनी. अरे तू जो तुझ्या नगरीतनं पळून आलास नाही ते, त्याच्यावर तुझी शक्ती कळली मला. तुझी उपेक्षा करण्या माझी, चूक होयती वादिना आजी. याने अनेकदा असं झालं होतं, वेगवेगळ्या सैन्यांमध्ये तू असशील, जरासंधाबरोबर आला असेल, कधीतरी आला असेल, तेव्हा काही तुला मारलं नव्हतं. ही जी माझी चूक झाली ना, ती मी आता दुरुस्त करणार आहे. शस्त्रास्त्रांचा करी खलमारा, व्यर्थ गिरीवर जणू तर जलधारा. एखाद्या कातळावर जलधारा पडाव्यात तसं झालं आणि त्याच्या शस्त्रास्त्रांचा काही उपयोग झाला नाही. माया त्याची कुठून हरिते, भूल पाडण्या समर्थ होते. आता काय आहे ना, माया त्याची, हे पाहिजे सारखं आहे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आता पाहिजे असं म्हणलं तर बघा, आणि पाहिजे म्हणजे हवंय. तसं आहे इथे आता, माया त्याची कुठून हरिते. माया कोणाची आहे? हरीचीच आहे. त्याच्यामुळे माया त्याची कुठून हरिते. पण मायावी युद्ध कोण करत होतं? शाल्व करत होता. तर त्याची माया हरीवर काय परिणाम करणार आहे? या दोन्ही अर्थांनी शब्द कल्पना अशा आहेत की कल्पना आली की ते शब्द तिथे जाऊन बसत आहेत कवींचे. एवढी प्रतिभा उत्तुंग आहे. पळून जात तो पाहून अंती, फेकून या निज चक्रा. कृष्णे वदिला शाल्व पडे शव, जलात सुख हो नक्रा. जय सुख करंदा. त्या शाल्वाला साधा अंत्यसंस्कार सुद्धा नसीब झाला नाही. त्याचं जे शव होतं ते सागरामध्ये पडलं आणि सागरात पडलं की सगळ्या मगरींची, माशांची चैन झाली. त्यामुळे त्याचे जे अंत्यसंस्कार व्हायला पाहिजे होते ते सुद्धा झाले नाही. हर्ष जाहला यादववीरा, व्योम न पुरले जय जयकारा. वाजवती सुरमुदे नगारे, मही तोशिली खलसंहारे. आता काय करा गणती. रामायणामध्ये मोजून 8 तारले होते, त्यातले काही चांगले होते, काही दुष्ट होते. आता इथे दुष्टांची गणती जर केली तर जरा जास्त झाली, भरपूर झाली, नाही का? दुष्ट वधाचे सरे प्रयोजन, करी प्रतिज्ञा मग मधुसूदन. शस्त्र न करीन च धरीन आता मी, साक्ष अगदी सविता व्योमी. या सागरासमोर, या पर्वतासमोर, या आकाशासमोर, या सूर्यासमोर मी अशी प्रतिज्ञा करतो की माझं जे या अवताराचं प्रयोजन होतं त्यातलं एक प्रयोजन संपलंय म्हणे, दुर्जनांचा संहार. हे माझं प्रयोजन संपलंय, त्यामुळे इथून पुढे विनाकारण मी शस्त्र हातात घेणार नाही, ही माझी प्रतिज्ञा आहे. पण आता असं काही नाही आहे की दुर्जन सगळेच्या सगळे संपलेत. जे माझ्या नावाचे होते ते मी संपवले. उरले जे ते अर्जुन हाती, सांगीन मी तो केवळ युक्ती. मरते जन्मतो मरते शिक्षणा. काय करायचं ते योग्य पद्धतीने मी अर्जुनाला वेळोवेळी सांगेन आणि अर्जुनाला यश मिळेल असं बघेन. कृतार्थ करून स्नाने सागर, परत निघाला श्री करुणाकर. काय असतं, काल आपण बघितलं की तो तीर्थपती, सगळ्या तीर्थांचा पती, सतत लाटा येत येऊन थकला होता आणि त्याची जी पवित्रता होती ती देवकीच्या सदनाशी विसाव्याला आली होती. असा तो तीर्थपती. त्याच्यामध्ये जेव्हा भगवंतांनी स्नान केलं तेव्हा काय झालं? कृतार्थ करून स्नाने सागर.
तो समुद्र भगवंतानी त्याच्यामध्ये स्नान केल्यामुळे कृतार्थ झाला. असं त्या सागराला कृतार्थ केलं. परत निघाला श्री करुणाकर. नावं इतकी म्हणजे तुम्ही पुन्हा पुन्हा वाचाल ना, जो प्रसंग आहे ना तशी भगवंताची नावं तिथे आहेत. आता इथे पुढचा प्रसंग जर पाहिला, परत निघाला श्री करुणाकर. दीन हाक तो कानी आली, धाव धाव रे हे वनमाली. हे वनमाली धाव, अशी अत्यंत करुण आवाजामधली हाक त्याच्या कानावर आली. आता आम्ही हा संशय घेऊ कशी आली, तर अतिंद्रिय शक्ती असतात आणि त्या योग मार्गाने असतात लोकांकडे. तुम्ही एका योगाचं आत्मचरित्र जर वाचलं, चरित्र वाचलं, तर त्यांनी ह्या सगळ्या कथा लिहिलेल्या आहेत. त्यांनी हेही लिहिलंय की मला माझ्या गुरूंनी सांगितलं म्हणून मी लिहिलंय, नाही तर अन्यथा असं लिहू नये आपले अनुभव. पण योग मार्गावरची श्रद्धा लोकांची वाढावी म्हणून मी हे लिहिलंय. आणि त्याच्यामध्ये त्यांनी अशा अनेक कथा लिहिल्या आहेत की एका क्षणामध्ये इथून तिकडे गेले, जिथे कुठेतरी लांब कोणीतरी शिष्याने काहीतरी मनामध्ये म्हणलं आणि तिथे प्रकट झाले. अशा अनेक गोष्टी होऊ शकतात. तशी याच्यामध्ये ना आपण शंका घेण्याची कारण नाही की मार्तिका नगरी कुठे, ते हस्तिनापूर कुठे, आणि अशी कशी हाक ऐकू गेली असेल बिहारमधनं दिल्लीला, पण जाऊ शकते. दीन हाक तो कानी आली, धाव धाव रे हे वनमाली. निघे कुठून मग धीर हरीला, इतर जनासी विस्मय झाला. त्यांना नव्हतं ऐकवलं काही. त्यांना असं वाटलं आता विजयोत्सव करूयात, आता द्वारकेला जाऊ, सगळ्यांना ही आनंदाची बातमी सांगू, म्हणून कृष्णाबरोबर परत निघाले होते. आणि अचानक भगवंत दुसऱ्याच दिशेला निघाले. द्रुपद सुतेची हाक असे ती, विटंबतेने भिवनी. कौरवपतीचा नीचपणा तो, प्रेरक जासी शकुनी. जय हरी सुखकंदा. कुणाची हाक होती? पांचालीची, द्रुपद सुतेची ती हाक होती. अत्यंत करुण असा हंबरडा तिने फोडला होता की लवकर ये आणि माझे रक्षण कर. कशामुळे? कौरवपतीचा नीचपणा तो, प्रेरक जासी शकुनी. शकुनीने ज्याला प्रेरणा दिली होती अशा दुर्योधनाचा नीचपणा याला कारणीभूत होता. आता त्याची मागची फ्लॅशबॅक. तिथे असे की घडले होते, शकुनी म्हणाला सुयोधना ते. पाहिलेस ना पांडव वैभव, सावध हो वासरले कौरव. खरं म्हणजे कंसाच्या दुर्योधनाच्या मनात काही फार नव्हतं, पण भरून देणारे उचकून देणारे असतात ना, आणि त्यांना काय असतं की दोघं जण भांडायला लागले आणि थोडंसं फाटलेलं दिसलं की अजून फाटायला मजा येते आणि मग ते मजा घेतात या सगळ्या भांडणांमध्ये. असे शकुनी होते. तिथे असे की घडले होते, शकुनीने बनवून दिलं. पाहिलेस ना पांडव वैभव. कधी? राजसीय यज्ञामध्ये आग्रहाने बोलवलं होतं आणि आपले भाऊ म्हणून अतिशय आदर सत्कार केला होता. तू जर आत्ता सावध झाला नाहीस ना तर कौरव संपले म्हणूनच समज. भाग दिला ती त्यासी अर्धा, गणितानच माझिया विरोधा. अर्धा भाग कुठला दिला होता? खांडवनाचा, जो अतिशय पडीक अशी जमीन होती आणि स्वतःकडे सगळी नगरी, राजधानी आहे, सगळं स्वतःकडे ठेवलं होतं. असा अर्धा भाग दिलेला होता आणि त्याचा मोठेपणा मिरवतायत. भाग दिला ती त्यासी अर्धा, गणितानच माझिया विरोधा. तुम्ही काय केलं म्हणे? सर्प सोडिले कसे मोकळे, जतुसदनी ज्या तुम्ही दुखविले. जतुसदन म्हणजे लाक्षागृह. लाक्षागृहामध्ये सुटले हे कळल्याच्या नंतर दुसरी काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे होती ना तुम्ही. त्यांना मोकळं सोडून दिलं इतकी वर्ष. तुझं दिसले ना क्षेत्रावरती, लोक सर्वही धर्मा भजती. त्याचा परिणाम काय झाला पाहिलंच ना. संधी दिलीस त्यांना आणि आता ब्रह्मावर्तावर काय झालं? कोणीही दुर्योधनाचा जय जयकार करत नव्हतं, सगळेजण धर्माचा जय जयकार करत होते. हे कशामुळे झालंय? कपट असे ते त्या काळ्याचे, तोच वाढवी महत्व याचे. तो काळा आहे ना त्यांच्या पाठीशी उभा, तो यांना शिकवून देतो आणि तो यांचं महत्व वाढायला कारणीभूत आहे. तो चढला सम्राट पदावर, तू हाती बांगड्या तरी भर. अरे तो तुझा प्रतिस्पर्धी, खरं म्हणजे तो प्रतिस्पर्धी आहे का? तो भाऊ आहे, पण असा युधिष्ठिर तो तुझा प्रतिस्पर्धी, तो सम्राट पदावर चढला, आता तू बांगड्या भर. राज्य हरी ते करून तातडी, अथवा मोल तुझे बघ कवडी. तू जर त्याचं राज्य हरून घेतलं नाहीस ना
तर तुझं कवडी मोलाचं पण तुला किंमत राहणार नाही. आता काय अतिशय हलक्या कानाचा दुर्योधन, आणि त्यात तुझं मामानी सांगितलं, आणि मामा पुढे सांगतोय, युद्धाचा उपयोग आज ना जननच अपुल्या मागे, धाड निमंत्रण धर्मासी तू द्यूत मिशे अनुरागे, जय हरी सुखकर्ता. किती कुटील वृत्ती बघा. आपण युद्ध करून उपयोग नाही, कारण आपल्याला जो या सगळ्या लोकांचा पाठिंबा पाहिजे, नागरिकांचा, तो मिळणार नाहीये. त्या सगळ्यांना तुझा राग आहे का, तर तू धर्माला त्रास दिलास, पांडवांना त्रास दिलास. त्यापेक्षा असं कर म्हणाले की आता एकदा आपण जाऊन आलोय, पुन्हा परत बोलवलं पाहिजे. हे म्हणजे रीतीला धरू दे ना. आपण कोणाच्या घरी गेलो की त्यांना म्हणतो या आता तुम्ही आमच्या घरी, तसे तुम्ही जाऊन आलात तिकडे राजसूय यज्ञाला, आता बोलवा त्यांना. नुसतं बोलू नका, अनुरागे बोलवा, अतिशय प्रेमाने बोलवा. बरं कारणाशिवाय बोलवू नका, त्या युधिष्ठिराला मोहात पाडेल असं कारण देत बोलवा. आणि असं म्हणतात की युधिष्ठिराला युद्धाची आवड होती आणि त्याच्यामध्ये ते पारंगत पण होते. धाड निमंत्रण धर्मासी तू द्यूत मिशे अनुरागे. त्या धर्माला तू द्यूताच्या मिशानी बोलवून घे, नक्की येईल आणि प्रेमाने बोलव. एवढ्या प्रेमाने बोलव की तू म्हणजे तुमचं जे स्वागत त्यांनी केलं त्यापेक्षा जास्त स्वागत तू त्यांचं कर. आणि काही काळजी करू नकोस. सर्व हिरावून घेऊ द्यूते, हात कोण मम धरील तेथे. तिथे कपट नीतीनं सरळ द्यूत नाहीये. मान्य करी ते खल दुर्योधन, मार्ग वाकिडे धरती दुर्जन. जे दुर्जन आहेत ना ते वाकड्या मार्गानेच जातात. आणि दुर्योधनाचं असं म्हणतात की तो म्हणायचा की हो मला हे चुकतंय समजतं, पण मला हे असंच वागावं असं वाटतं म्हणून मी असंच वागतो. द्यूतावा पाहिले रणाजर, ना न म्हणावे क्षत्रे त्यावर. जर खरा हाडाचा क्षत्रिय असेल तर त्यांनी रणांगणावर यायला किंवा द्यूत खेळायला नाही म्हणलं नाही पाहिजे. त्यातून धर्मा आवड होती, तीच जाहली घातक अंती. आणि ही नीती तर होतीच, हा धर्म होता आणि धर्म हा धर्माने वागणारा होता. त्याच्यामुळे तो या आमंत्रणाला नाही म्हणलाच नाही. आणि त्यात पुन्हा धर्माला आवडही होती द्यूत खेळण्याची. शेवटी काय झालं, जे व्हायचं तेच झालं. धन गज माझी गेले वैभव, आनंदाने फुलले कौरव. जे काय होतं धन संपत्ती पशु पक्षी जे काय त्यांच्याकडे होतं, हत्ती घोडे, सगळं वैभव गेलं. आणि इकडे कौरवांना आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या. धृतराष्ट्रासी कौतुक भारी, काय मिळाले अंधविचारी. त्याला दिसत नव्हतं काय मिळालं काय मिळालं. लांब बसला होता तिकडे आणि विचारत होता कोण हरलं, पांडव हरले, काय हरले, आता काय हरले, दुर्जन वाचा. त्याच्यामुळे दुसऱ्याच्या दुःखामध्ये आनंद, अतिशय आनंद फुटत होता त्याला. राज्य ही सारे हरला शेखी, कपटासी तो धर्म अनोखी. काय आहे ना, धर्माला ही कपट वृत्ती अनोखी होती. त्याचा धर्म तो द्यूतामध्ये निपुण होता, पण हा काही सरळ द्यूत खेळत नव्हता. त्या कपटामुळे हा हरला. काय हरला, राज्य सुद्धा हरला, सगळं काही हरलं. आणि मग शेवटी त्यांच्या चिथावणीला बळी पडून बंधू सहमगपणास लावी, घटती घटना कशी टळावी. जे घडायचं होतं ते कसं टळणार ना. तर त्यामुळे हे सगळेजण आजूबाजूला जे दुष्ट लोक आहेत त्याला चिथावणी देत होते, हे आहे ना तुझ्याकडे अजून, हे आहे ना तुझ्याकडे अजून. आणि मग तो भरीला पडून ते सगळं पणाला लावत होता आणि हारत होता. शेवटी सगळे भाऊ स्वतः सगळे हारले. आता काय करायचं. दुर्योधन दुःशासन शकुनी, नीचपणाने हसले, धीर न सोडी धर्मा अजुनी, रत्न अमोलिक उरले, जय हरी सुखकंदा. अरे तू धीर सोडू नको, तू इतका सामर्थ्यवान आणि श्रीमंत आहेस, तुझ्याकडे एक अतिशय अलौकिक असं रत्न अजूनही शिल्लक आहे. पाचांची जी तुमची भार्या, जोडतीये चानच सौंदर्या, ती मृदुलांगी लावपणासी, हरता होईल अमुची दासी. आता इथे काय आहे ना, दासी आणि सेवक याच्यामध्ये पूर्वीच्या काही फरक होता. दासी म्हणजे शरीरासहित जी स्वाधीन आहे ती दासी, आणि सेवक म्हणजे जो सेवा करतोय, जॉब वर्क करतोय तेवढा तो सेवक आहे. आता ही कोण होईल म्हणे, दासी होईल आमची. अतिशय नीच असे उच्चार त्यांनी द्रौपदीसाठी काढले.
पण आता झालं असं की युधिष्ठिराला काय आठवली माहीत नाही बुद्धी, होय म्हणाला खिन्न युधिष्ठिर. आणि हे ऐकलं त्याचं होय म्हणलेलं. भीमा ये संताप अनावर, भलते करीतो हा अविचारे, सहदेवा झणी आण निखारे. सहदेवा जा रे निखारे घेऊन ये, ज्या हाताने हा द्यूत खेळतोय हारतोय ना त्याचे हात जाळून टाकतो. कुणाचे? मोठ्या भावाचे. आजपर्यंत असा संताप मोठ्या भावाच्या प्रती कधीही या भावंडांनी व्यक्त केला नव्हता. हात जाळी तो धर्माचे या, खेळे लावून पणास जाया. इतकं वाईट कृत्य हा करत असेल त्याचे हात जाळलेच पाहिजे. परी अर्जुने बहुप्रयासी, आवरिले त्या वायुसुतासी. सद्गुण विकृती, मोठ्यांचा आदर. मोठ्या बाबाबद्दल असं बोलू नये, असं नाही वागायचं. त्यांना समजतं, आपल्यापेक्षा जास्त समजतं, बरोबर आहे, पण त्यालाही कुठेतरी विवेक पाहिजे ना. ते विवेक गेला. द्युती हरला पुन्हा युधिष्ठिर, सभेत सज्जन वदती हरर. अरे बापरे, हे काय झालं? सगळ्या सज्जनांना अतिशय वाईट वाटलं की खूप वाईट झालंय. कसं होतं ना की अतिशय चांगला खेळणारा एखादा खेळाडू आपल्याला वाटत असं जिंकावा जिंकावा जिंकावा, तो जेव्हा हारतो तेव्हा त्याच्या जे सगळे प्रत्यक्ष तिथे आलेले असतात ना, त्याच्या देशातल्या लोकांना जे काय वाटत असेल ते इथल्या सगळ्या सज्जनांना वाटलं. मत चढला असे अंधसुतांना, जा पांचाली सभेत आणा. सगळ्या सज्जन लोकांना अतिशय वाईट वाटलं, पण अंधसुतांना अजूनच मात चढला. ते काय म्हणतात, आता हरली पांचाली, आता आमची दासी झाली, कारण आम्ही तुम्हाला म्हणलोच होतो की ती जर हरली तर आमची दासी होईल. पण लागलेला होता बरोबर, शब्दाप्रमाणे बरोबर होता, आणि युधिष्ठिर त्याला होय म्हणला होता. आता आम्ही सगळं बरोबर वागतोय, त्याच्यामुळे जा पांचाली सभेत आणा. दुःशासन धावला त्वरेने, अधमाधम काय, केस धरुनी तिचं फर फर ओढी, खाटिक जैसा गाय जय सुखकंदा. असं म्हणलं जातं की जी नाईलाजाने स्वतःचं शरीर विकून स्वतःचं पोट चालवते, तिच्या सुद्धा इच्छेचा आदर केला पाहिजे आणि तिचा सुद्धा मान ठेवला पाहिजे. तर तेव्हा एका स्वराज्याचं, एका रामराज्याचं वर्णन असं केलेलं आहे की लोकांच्या घरामध्ये नृत्य नाटकं करून त्यांना रिझवून उत्तर रात्री ज्या गणिका आपल्या घरी जायला निघायच्या त्या जर थकून रस्त्यावर झोपल्या तर त्या राज्यामध्ये तिथला वारा सुद्धा त्यांची ओढणी बाजूला करून धजायचा नाही. ही जर आपली स्त्रियांबद्दलची भावना असेल तर कशाला हे कलकत्त्यासारखे कांड होतील तुम्ही सांगा मला. कलकत्ताच नाही, गेल्या 3 दिवसापासून मन अगदी विषण्ण झालेलं आहे की हे सगळं बघून. आणि खरं सांगू का, म्हणजे आता हा विषय आला म्हणून सांगते, कितीही स्वतःला शिक्षण दिलं, कितीही जसं सुसज्ज केलं मुलींना, शस्त्र शिकवली, तरी पण जोवर पुरुषांच्या डोळ्यामधली विकृतता जात नाही ना तोवर हे नष्ट होणार नाही. आणि प्रत्येक आईने आपल्या मुलग्याला हे सांगितलं पाहिजे की तुला एक बेंबी दिलेली आहे जी निसर्ग जन्मतः इतका ग्रेट प्लास्टिक सर्जन येतो तो नष्ट करू शकला असता, पण ती बेंबी का आहे तुझ्या शरीरावर? तुला 2 निपल्स का आहेत ब्रेस्टचे? तुझ्या स्तनांमधनं दूध तर येणार नाहीये, तरी पण तुला स्तनाग्र का आहेत याचा कधी विचार करशील का? ती बेंबी यासाठी आहे की तू या जगात आलास, कारण 9 महिने त्या बेंबीनं तुला आईने पोषण दिलेलं आहे स्वतःच्या जीवावर, आणि त्याच्यानंतर तू जिवंत राहिलास कारण तिने त्या स्तनातून तुला दूध दिलेलं आहे. आणि याची तुला सतत आठवण राहावी म्हणून तू या 3 गोष्टी भगवंताने तुझ्या शरीरावर ठेवली आहे. हे प्रत्येक आई जेव्हा मुलग्याला सांगेल आणि 7च्या आत मुलगा घरात आला नाही तर त्याला विचारेल तू कुठे गेला होतास. हे जोवर ती आई विचारत नाही ना तोवर तुम्ही कितीही मुलींना शस्त्रसज्ज करा, कितीही CCTV कॅमेरे लावा, कितीही काही करा, या मुली सुरक्षित राहणार नाही. आणि म्हणून हे प्रत्येक आईचं कर्तव्य आहे. आणि आपल्याकडे असं होतं की आपण मुलींना फक्त शहाणपणा शिकवतो, मुलग्यांना कोण शिकवणार आहे? आणि सुदैवाने गेल्या जवळजवळ 15 ते 20 वर्षापासून माझ्या मैत्रिणींचा आम्ही सगळे ग्रुप मिळून आम्ही हे करतोय. दिशा नावाचं वर्कशॉप असतं दर उन्हाळ्यामध्ये. पूर्वी हिवाळ्यातही घेत होतो पण आम्हाला आमच्या कामांमुळे सुचलं नाही.
याच्यामध्ये आम्ही मुला मुलींचं एकत्र शिबिर घेतो. सगळ्या शाळांमध्ये मुलींचं वेगळं मुलांचं होतच नाही. आणि मग ती मुलं भोवताली फिरतात आणि विचारतात काय शिकवलं काय शिकवलं, आणि मग काहीतरी विकृत त्यांच्या कानावर जातं. आणि मुळात को एज्युकेशन आहे कशासाठी? एकमेकांचा आदर करायला शिकण्यासाठीच तर को एज्युकेशन आहे ना. आणि मग त्यांना एकमेकांची पूर्ण ओळख जर नाही झाली तर ते कसे एकमेकांचा आदर करतील? आणि त्यामुळे हे खरंच प्रत्येक शिक्षकाचं, प्रत्येक पालकाचं हे कर्तव्य आहे की आपण हे शिक्षण आपल्या मुलांना दिलंय की नाही, की जिथून तुझा जन्म झाला त्या देहाचा आदर करणं हे खरं पौरुष आहे. त्यामुळे खरा मर्दानीपणा कशात आहे हे त्या पुरुषांना कळलं पाहिजे. दुःशासन धावला त्वरेने अधमाधम म्हणू काय, केस धरून तिचं फरफर ओढी खाटिक जैसा गाय, जय हरी सुख करता. करी विनवण्या बहु पांचाली, नराधमा त्या दया न आली. कशी होती पांचाली? सूर्य न पाहू शकला जीते असुर स्पर्शात, असं या राजघराण्यातल्या स्त्रियांना म्हणलं जातं की त्या बाहेर पडताना सुद्धा अवगुंठित असा वेढा किंवा रथ त्यांच्यासाठी असतो. सूर्याची किरण सुद्धा त्यांना स्पर्श करू शकत नाही, तर परपुरुषांच्या नजरेला त्या पडण्याचा प्रश्नच नाही. सूर्य न पाहू शकला जीते, ओढीत तिजसी भर रस्त्याने. सभेत केली उभी मानिनी, सभ्या बोलत ती द्वेषाने. अतिशय सभ्य होती, कधीही मोठ्या लोकांसमोर तिचा आवाज चढला नाही. रीत तिला पूर्ण माहित होती की मोठ्या लोकांसमोर कोणत्या आवाजामध्ये बोललं पाहिजे. एवढी सभ्य असून सुद्धा अतिशय द्वेषाने ती भीष्मांसारख्या पितामहांपासून, द्रोणांपासून सगळ्यांना प्रश्न विचारतीये. थोर वृद्ध जन बसले येथे, काय सर्व हे संमत त्याते. इतके सगळेजण तुम्ही बसला आहात, तुम्हाला हे सगळं माहिती आहे आणि तुम्हाला हे चालतंय. जो डीन म्हणतोय कॉलेजचा, त्याचं काय कर्तव्य असलं पाहिजे? आणि त्याच्या डोळ्याखाली जर हे सगळं घडत असेल तर मग आता आपण काय, म्हणजे कशा सुरक्षित राहणार आहेत मुली हे आपल्याला समजत नाही. त्या द्वेषाने द्रौपदीने विचारलं, थोर वृद्ध जन बसले येथे, काय सर्व हे संमत त्याते. नाव घेऊन भीष्मा, द्रोणा, धृतराष्ट्र हे कशी साहता विडंबना आहे. सगळी रीतभात जाऊ द्या, आता डायरेक्ट प्रश्न विचारणार आहे मी तुम्हाला की ही कशी विडंबना तुम्ही सहन करताय. कोण आहे मी? तुमच्या घरातली सून आहे आणि तुम्ही ही विडंबना सहन करताय. क्रुद्ध पाहते निज भरत्याते, ते खाली वळवती मुखाते. नवऱ्यांकडे पाहिलं तेवढ्याच रागाने त्यांनी बिचाऱ्याने माना खाली घातल्या. काय आहे ना, आपण वेस्टर्न कल्चरचा करतो अंगीकार, पण अर्धवट करतो. त्यांच्याकडे जेव्हा स्त्री पुरुषांमध्ये एवढा मोकळेपणा आहे, तेव्हा जर चुकून एखादीवर तिच्या इच्छेविरुद्ध अतिप्रसंग झाला तर तो तिचा दोष मानत नाहीत. ती ताबडतोब पोलिसांकडे जाऊन तक्रार करू शकते आणि त्यांना शिक्षा होते. प्रसंग आहे पण असं तर वेळ नाही म्हणून मी सांगत नाही. त्यामुळे काय आहे की ही विडंबना तुम्ही कशी सहन करताय. क्रुद्ध पाहते निज भरत्याते, ते खाली वळविती मुखाते. सध्या असंच चालतं ना, एखादीवर जेव्हा अत्याचार होतो तेव्हा घरातले लोक, हिचीच काहीतरी चूक झाली असेल, तिला लपवून ठेवा, तिने आमच्या घराला काळं फासलं, तिच्यामुळे आमची जी प्रतिष्ठा होती ती धुळीला मिळाली, हे आपण जेव्हा म्हणतो ते आपण या सगळ्या भीष्म, द्रोण यांनी सगळ्यांनी तिथे जे केलं ते आपण त्यांचेच वंशज आहोत, त्यामुळे आपण असे वागतो. बुद्धिमती ती वदे भामिनी, प्रश्न उत्तर द्या. मग कोणीतरी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. दास असे, काय प्रश्न आहे? दास असे जो स्वयेच झाला, कसा पणाला भीत पराला. जो स्वतः दास आहे तो मला कसा पणाला लावेल? कोणीतरी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आता कायद्याच्या दृष्टीने तिचा मुद्दा बरोबर होता. विचार पडल आज्ञापतीची असली तरीही, टाकून या सुगुणासी. सदोष वर्तन करीन नचमी, होईन केवी दासी. जय हरी सुखकंदा. अहो, पतीची आज्ञा आहे म्हणून मी दासी होईन का?
मी तुम्हाला दासी शब्दाचा अर्थ मगाशी सांगितला. तर त्यामुळे असं दासी होणं आणि स्वतःच्या शरीराचा उपभोग कुणाला येऊ देणं हे मला शिकवलं नाहीये. त्यामुळे पतीने जरी हे करायला सांगितलं तरी मी करणार नाही. पतिव्रता म्हणजे कोण हे आपण 3 दिवसापासून बघतोय. जी पतीला व्रत देते ती पतिव्रता. त्यामुळे जरी माझ्या पतीने सांगितलं ते मला कितीही वंद्य असले तरी मी त्यांची अशी आज्ञा पाळणार नाहीये. तुम्ही मला उत्तर द्या. आता काय उत्तर द्यावं? विचार पडला भीष्मा द्रोणा, पेच कठीण तो सुटला कोणा. नियम एकदा जो स्थापियला, जरी प्रसंगी तो दोषाला. आता झालं असं होतं, मगाशी मी तुम्हाला म्हणलं तसं की चूक तर दुर्योधनाची पण होतीच ना, की यांनी काय सांगितलं होतं, काळजीपूर्वक शब्द ऐकायला पाहिजे होते की तू तुझी बायको पणाला लाव. हेही ठीक होतं. ती हरली तर ती आमची दासी होईल, हे का मान्य करावं, का हो म्हणावं त्यांनी. आता असाच प्रसंग आपण 2-3 वेळेला नमयंतींचा घेतला आपण संदर्भ. नलाला सुद्धा त्याच्या द्यूताच्या आवडीमुळे त्याचं राज्य गमवावं लागलं. पण झालं असं होतं की ज्या क्षणी तू दमयंतीला पणाला लाव असं त्याचा भाऊ म्हणला, ज्याच्याशी तो द्यूत खेळत होता, तर त्यांनी रागाने तो पट उधळून लावला आणि तो निघून गेला. मग त्याचा भाऊ म्हणला, तो पण तू हारलायस हे कबूल कर. तो म्हणला, मी हारलो ना, हे माझं सगळं राज्य तू घे, मी वनात जातो. आणि नेसत्या वस्त्रानिशी तो वनामध्ये गेला. आता हे जर युधिष्ठिराला सुचलं असतं तर पुढचा प्रसंग घडला नसता. पण हे युधिष्ठिराला सुचलं नाही आणि भीष्म द्रोणांना जो कोण लागलाय तो नियमाने लागलाय, त्याला धृतराष्ट्र युधिष्ठिर हो म्हणलाय. मग आता त्याच्या विरुद्ध कसं जायचं? नियम जो एकदा स्थापला तो किती चुकीचा असला तरी तो नियम आहे. सद्गुण विकृती परत एकदा. तरी मोडणे उचित नसे तो, रीतीला तो घातक होतो. काय आहे ना, हरकत नाही. त्यांनी अजून एक जर म्हटलं असतं की दासी झाली हे योग्य आहे, पण ती दासी झाली तरी भर सभेमध्ये तिला उघडी करायला कोणी सांगितली? दासी झाली तर दासी आहे, ठीक आहे, पण म्हणून अशा दासीला सुद्धा भर सभेमध्ये उघडी करणं ही नीचपणाची परमसीमा आहे. त्यामुळे हे तर ते म्हणू शकले असते की ती दासी झाली आहे, तो प्रश्न नंतर सोडवू, पण आपण आत्ता तिला असं तिची परिस्थिती अशी होऊ द्यायला नको. कारण काय होतं म्हणे हा नियम पाळायला? तरी मोडणे उचित नसे तो, रीतीला तो घातक होतो. समाज धारण नियमे होते, व्यक्तीस्तव कधी मोडू नये येते. एकेका व्यक्तीसाठी नियम मोडू नयेत म्हणून असं नियमांसाठी आम्ही का, आमच्यासाठी नियम, हा विवेक जेव्हा जातो त्यावेळेला असं होतं. आणि म्हणून आम्ही नियमामुळे वागू. पण जर आम्ही तिला असं सांगितलं की ते नियमाने वागतायत तर तिची जी विडंबना होतीये ते आमच्या सज्जन मनाला सहन होत नाहीये. मग आता काय करावं म्हणून गप्प बसले. कुणी न शकले उत्तर देऊ, भीमा झाले गिळुकी खाऊ. भीम इथे अस्वस्थ होत होता की एवढी नाव घेऊन विचारतीये आणि कोणी उत्तर देत नाहीये. आवरीत परित्यासी अर्जुन, माहित नाही काय झालं होतं त्यांना तेव्हा. बोलत खोचून मग दुर्योधन, मी वागतसे धरुनी नियमा, विरोध माते कोण करीमा. आणि काय रे, मय भवनी मज हासत होता, अवसर लाभे मजसी आता. आता ही बरोबरी आहे का? तिथे केवळ त्याचं धोतर भिजलं होतं आणि इथे एका स्त्रीची भर सभेमध्ये तुम्ही वस्त्र फेडून घेताय, ही बरोबरी आहे का? कर्ण म्हणे वीरा दुःशासन, घे त्वरे हिचे लुगडे फेडून. एकीकडे भीष्म आणि द्रोण गप्प बसलेत, दुसरीकडे दुर्योधन म्हणतोय की मी नियमाने वागतोय, आणि तिसरीकडे जो दुःशासन त्यांनी आणली होती ओढून तिला, पण आता ही प्रश्न विचारतीये, त्याला तिला हात लावायचा धीर होत नव्हता म्हणून बाजूला उभा होता. तर कर्ण त्याला चिथावणी देतोय, अरे दुःशासना तू काय बघतोयस? कर्ण म्हणे वीरा दुःशासन, वीर म्हणतोय त्याला. वीरपणा काय? स्त्रीचं लुगडं फेडणं. वीरा दुःशासन, घे त्वरे घे लुगडे फेडून. लाज कशाची दासीला या, ही तो वस्तू उपभोगाया. नीचपणाची परमसीमा इथे गाठलेली करणारी. आणि म्हणून महाभारताचे वास्तव दर्शन आपण सगळ्यांनी वाचलं नसेल तर अवश्य वाचावं. आणि कादंबरी किंवा फिक्शनच्या मागे लागून
आपण कसे चुकीचे नॅरेटिव्ह मनामध्ये आपले पक्के करतो आणि चुकीचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर येतात हे आपल्याला दिसतं. अतिशय उद्बोधक असं आपणचं पुस्तक आहे महाभारताचे वास्तव दर्शन. कर्ण म्हणे वीरा दुःशासन, हिचे त्वरे घे लुगडे फेडून, लाज कशाची दासी लाया, ही तो वस्तू उपभोगाया. पण तरीही काही जण होते की ज्यांच्यामध्ये त्यांची सद्भावना जागृत होती आणि धैर्य होतं. सद्भावना जागृत खूप लोकांच्या मध्ये होती, पण या लोकांना विरोध करण्याचं धैर्य नव्हतं. एक जण उभा राहिला. कोण? विकर्ण ठाके उभा म्हणाला, गर्जुन तो गुणराशी, धर्म विवाहे परिणत पत्नी, कधी नच होईल दासी, जय हरी सुखकंदा. विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ, पण अतिशय सदाचारी. रागाने उठून उभा राहिला की असं होऊच शकत नाही म्हणला. धर्माने हिचा विवाह झालेला आहे आणि जिचा धर्माने विवाह झालाय ती दासी होऊ शकत नाही. त्याच्यामुळे हा तुमचा नियमच चूक आहे. तुम्ही जो पण लावला ना तोच चुकला होता आणि म्हणून दासी होऊ शकत नाही. विदुरांनाही मग धीर आला. ते मंत्री होते. सुयोधना ये शुद्धी वरतू, अनर्थास हे होईल हेतू. विदुरवदे परी कुणी न माने, नीच न वळती उपदेशाने. आपण या सगळ्या व्यक्तिमत्वांचं वर्णन इतकं सुंदर करतात. भीष्म आणि द्रोण हे कोण होते? एम्प्लॉई दुर्योधनाचे. विकर्ण भाऊ होता, विदुर मंत्री होता. त्याच्यामुळे त्या दोघांना मत मांडण्याचा अधिकार होता आणि हे दोघं धर्माला धरून वागले की आपण ज्याची चाकरी करतो त्याला चूक कसं म्हणावं. सद्गुण विकृती. परत एकदा, ज्याची चाकरी करतो त्याचं हितही पाहिलं पाहिजे की नाही, पण ते हित नाही बघितलं. आणि कर्ण काय करतोय? कर्ण करी धिक्कार तैरांचा, विकर्ण आणि विदुरांचा. काम उसळला अंधसुताचा. इतका वेळ त्या द्रौपदीला निरखून काम उसळला अंधसुताचा. कधी असूर्य स्पर्शा कधी नजरेला पडली नाही आणि इथे अशी एक अवस्था देवी ती समोर उभी आहे सभेमध्ये. सभेत करुणी मांडी उघडी, म्हणे बरी सचल येथे दगडी. अतिशय घाणेरडी अशी शिवी त्यांनी द्रौपदीला दिली आणि तो म्हणला, ये इथे माझ्या मांडीवर बस भर सभेमध्ये. भीम भडकला काल अग्नी सम, बसेल तेथे भव्य गदा मम. द्रौपदीला काय बस म्हणतो? माझी गदा तिथे बसेल. म्हणे गर्जुनी थांब खलालव, चुरा करीन या मांड्यांचा तव. निघाला होता गदा घेऊन. पुन्हा शांतवी त्यासी अर्जुन, पुढे पापमती ये दुःशासन. म्हणजे या सगळ्यांना आपण खरंच जसं रामाने सीतेला त्यागलं का याच्यावर आपण टीका करू नये. तशी अर्जुन आणि धर्म आणि भीम असे का वागले याच्यावर टीका करण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपण महाभारताच्या वास्तव दर्शनात किंवा या मोठ्या लोकांच्या ग्रंथांमध्ये वाचावं आणि स्वतःच्या शंकेचं निरसन करून घ्यावं. हे नक्की करावं आणि असं केलं तर आपली श्रद्धा बळकट होईल नक्कीच. पुन्हा शांतवी त्यासी अर्जुन, पुढे पापमती ये दुःशासन. घाल सतीच्या निरीस हाता, कुणी न उरला तिजसी त्राता. कर्ण त्याला म्हणला, आता तिचं कोण रक्षण करणार आहे? पाहिले ना तू, सगळे गप्प आहेत. हे सगळे तिचे नवरे ते पण गप्प आहेत. त्याच्यामुळे घाल आता, कर तुझा कार्यभाग कर. आता मात्र द्रौपदीला कळलं की आपल्याला कोणी वाली उरलेला नाहीये. सगळीकडे अपेक्षेने बघत होती. सगळीकडनं अपेक्षा भंग झाला आणि मग तिने जी दीन हाक मारली ती भगवंताच्या कानावर तिथे आली होती. घट्ट धरवणी वसना हाते, ओरडली साध्वी ती. अंत किती बगसी गोविंदा, भडके वणवा भवती, जय हरी सुखकंदा. माझ्या भोवती वणवा भडकलाय हे तुला दिसत नाहीये का? तू माझा किती अंत बघणार आहेस? आणि हा जो तिने धावा केला त्याचा, हे व्रजनाथा हे यदुनाथा, कोण तुझ्या विण आता अनाथा. मी अनाथ झाली आहे. 5 नवरे असून मी अनाथ आहे आज. धाव धाव हे करुणा मूर्ते, गांजिता तरे दुर्जन माते. गोपी प्रिय हे नाथ रमाधव, भयनाशन करुणा घन केशव. हाकन माझी का ऐकूये, होशी का हरिनिष्ठुर हृदये. धाव धाव शरणागत वत्सल, टाको पोळी ती भय विह्वल.
कृष्ण हाच की ध्यास तियेसी, मोकली न हरी निज भक्तासी. कृष्णाचा जो तिने ध्यास घेतला होता तो की आता संकटात पडल्यावर नव्हता घेतलेला. आतापर्यंत कृष्णाने सांगितलेल्या मार्गावरच ती चालत आली होती आणि म्हणून तिला पूर्ण हक्क होता निज भक्तासी. जो विभक्त नाही तो भक्त, आणि कधीच कृष्णापासून विभक्त नव्हती आणि त्यामुळे तो तिला मोकलेलं ऐसे नाही, तुझं मोकलेलं ऐसे नाही. त्याच्यामुळे ही खात्री होती. पण काय आहे ना, ही उत्कटता यावी लागते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. असं कधी होतं का? असं जर होत असेल तर भगवंत येतात. लोक कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. म्हणजे आमचा कर्तेपणा कुठतरी शिल्लक आहे आणि मग त्यांनी आमच्या सेवकासारखं आमच्या मदतीला यावं अशी आमची अपेक्षा असते. पण पूर्ण नतमस्तक होऊन, पूर्ण दीन होऊन, त्याला शरण जाऊन आम्ही हाक मारली तर तो नक्की येणार आहे. लाज राखण्या पतिव्रतेची, वसने पुरवी बहुमोलाची. एक ओढिले त्या दुष्टाने, दुजे आत चमके तेजाने. वस्त्र ओढतोय दुःशासन आणि हिच्या अंगावरचं वस्त्र वाटतच नाही. अप्पा सांगतात तिथे, खूप छान अप्पांनी सांगितलंय की अहो, भगवंत कोणत्या रूपामध्ये येईल याला काही मर्यादा आहे का? म्हणजे त्यांनी माशाचं रूप घेतलं, त्यांनी कासवाचं रूप घेतलं, त्यांनी अगदी वराहाचं पण रूप घेतलंय. मग इथे कपड्यांचं रूप घेणं त्याला काय अवघड आहे? त्यामुळे स्वतः भगवंत जणू 11वा अवतार धारण करून कपड्यांचं रूप घेऊन द्रौपदीच्या साह्याला लावले. आणि म्हणून हा अंबर अवतार आहे असं मोरोपंत म्हणतात. असं अप्पांनी सांगितलं आपल्याला. आपण नाही मोरोपंत वाचला, पण अप्पांनी हे सांगितलं. आणि लाज राखण्या पतिव्रतेची, वसने पुरवी बहुमोलाची. एक ओढिले त्या दुष्टाने, दुजे आत चमके तेजाने. स्वतः ते जर भगवंतच असतील तर तेज अलौकिकच असणार आहे. अंबर अवतार जर असतील तर आहेतच. म्हणून कसं झालं, दुःशासन ओढी ईर्षेने, लुगड्या मागून लुगडी. व्यर्थ परिश्रम साली काढून, केळन होते उघडी. जय महेश्वरा. केळीच्या गुंध्याच्या किती साली काढल्या तरी आतमध्ये नवीन निघतच राहतं. अशाने दुःशासन थकून गेला, शेवटी खाली बसला. सभा भवन बसले भरले वस्त्रांनी, चिंब जाहला खलघामानी. अंती थकुनी बसला खाली, सतेज बसना मृत पांचाली. आणि इकडे काय झालं होतं, पांचाली मात्र सतेज वस्त्रांनी तिचं तेज अजूनच वाढलेलं होतं. प्रभाव दिसला पतिव्रतेचा, अंधा धसका बसे भयाचा. इतकं तिचं तेज तिथे फाकलं की अंध धृतराष्ट्राला सुद्धा जाणवलं की आता काहीतरी भयंकर घडलंय. भावी अनर्थातून तनयासी, वाचविण्या तो म्हणे सतीसी. बघा किती दुष्टपणा आहे मनाचा. वत्सल हृदये सती द्रौपदी, मला क्षमा कर मी अपराधी. एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे कर असं आपण सांगितलं. तसंच झालंय की तुझ्या थोडासा अन्याय झाला का अजून थोडासा सहन कर. का खूड असे मतपुत्र संयोधन. अगं तो जर थोडा व्रात्य आहे. आता त्यांनी जे काही केलं तो व्रात्यपणा होता का मुलाचा? त्यांनी जे जे काही केलं तो अतिशय नीचपणा होता, अतिशय अधमपणा होता. आणि त्याचे वडील त्याचं समर्थन करतात. अगं हा थोडासा हूड आहे, त्याला क्षमा कर, कारण तू वत्सल हृदय आहेस आणि म्हणून तू तिला क्षमा कर. कृती तयाची मनात आणणं शक्य आहे का हे? म्हणजे काय विसरायचं आणि काय विसरायचं नाही, शठास कधी शठ व्हायचं हे कधी ठरेल की आपण कशाचा बदला घ्यायचा हे आपल्याला कळलं पाहिजे ना. आणि इथे द्रौपदीचा एकटीचा नाहीये, स्त्रीत्वाचा अपमान झालाय, स्त्री जातीचा अपमान झालेला आहे. आणि म्हणून ते विसरणं योग्यच नाहीये. एरवी स्त्री ही सक्षमाच आहे, क्षमा करण्याला सक्षम अशी ती सक्षम आहे. पण तिने क्षमा कुठे करावी याचा पण विवेक ठेवला पाहिजे. आणि मग काय म्हणतो हा मतलबी अतिशय, स्वतंत्र अससी तू पांचाली, माग हवे ते मजया काली. मला तू काय हवं तर मागून घे, तू स्वतंत्र तर आहेसच, तुला तर स्वतंत्र केले, अजून तुला काय पाहिजे ते माग. करीन आदर तव आज्ञेचा,
अन्यथा नाही होईल वाचा. म्हणजे किती माणसांनी कसं बदलावं, वारा येईल तसं, हे आपल्याला दिसतं इथे. आता ही द्रौपदी एवढी क्रोधाविष्ट झाली होती, इतका तिचा अपमान झालाय, आता ती काय मागते याची सगळ्यांना उत्सुकता. काय आता ही मागत हीची उत्सुकता सकलासी, म्हणे द्रौपदी दासपणातून मुक्त करा भरत्यासी, जय हरी सुखकंदा. काहीही दुसरं तिने मागितलं नाही, माझ्या नवऱ्याला मुक्त करा. का? सिंहमनी मोकळे असावे, साह्य कुणाचे कशास व्हावे. अरे तुम्ही आधी खांडवण दिलं होतं फक्त, त्याचं आम्ही इतकं सुंदर सगळं राज्य वसवलंय, फक्त माझ्या नवऱ्याला तुम्ही मोकळं करा, आम्ही करून घेऊ, काय घ्यायचं ते, तुमचं साह्य नकोय. मृगेंद्रता स्वयमेव तयासी, वरिते मोहन शौर्य बलासी. मृगेंद्रता म्हणजे राज्यपद. हे राज्यपद या सिंहाकडे आपणून येत आहे, कारण त्याच्या शौर्यावर मोहित होऊन. दुसऱ्या कोणी त्याच्या त्या सिंहाच्या डोक्यावर काही मुकुट असतो का राजाचा, पण तरी आपण त्याला वनराज म्हणतो. ते कशामुळे म्हणतो? कारण मृगेंद्रतेनी, वीरतेनी त्याला स्वतः वर्माला घातली. मानधनेचे ते तेजस्वी, भाषण ऐकुनी माथा डुलली. द्रोण भीष्म कृप विदुर सुलक्षण, चढ फडले परी मनात दुर्जन. मनातल्या मनात त्यांनी माथा नुसता डोलवला नसेल, नमस्कार पण केला असेल की एवढ्या अवघड परिस्थितीतनं द्रौपदीने आम्हाला सोडवलं. नाही तर हिची अशी परिस्थिती झाली तर आम्हाला पण लोकांनी हाय हाय केलं असतं आणि आम्ही नियम मोडणं शक्य नव्हतं, पण द्रौपदीने आम्हाला सोडवलं. दुर्जन मात्र मनामध्ये चरफडले. धृतराष्ट्राने काय केलं? स्वये अर्पिले वैभव सारे, धृतराष्ट्रे दर्शनी उदारे. दाखवायचे दात वेगळे, खायचे वेगळे. ओटी भरुनी पांचालीची. कुणाची ओटी भरतो आपण? जिचा आदर करायचा तिची ओटी भरतो. आता ओटी भरतायत सगळं अपमान करून झाल्यावर. ओटी भरुनी पांचालीची, करी बोलवण अंधतीयेची. संपलेन परी हे इतुक्यांनी, पुन्हा भारीला पिता खलानी. मग निघाले 5 पांडव आणि द्रौपदी. त्यांनी काही राज्य देताय का, कसं देताय, काही म्हणले नाही, तिथून निघाले. आणि इकडे शकुनीनी आणि सगळ्यांनी पुन्हा धृतराष्ट्राचं मन कलुषित केलं की अहो असं करू नका, असं जर केलं तर ते पुन्हा आपल्यापेक्षा वरचढ होतील आणि आपण काही शिल्लक राहणार नाही. अच्छा ठीक आहे, तुम्ही असं म्हणता ना, यावेळेस काय करूयात आपण, लिमिटेड पडलं पण काही करा, पण त्यांना परत बोलवा. आपल्याला एकच आपलं ध्येय आहे की त्यांना त्यांच्या इंद्रप्रस्थ राजधानीतनं त्यांना दूर न्यायचं, त्यामुळे त्यांना परत बोलवा. आणि धृतराष्ट्र पुत्रमोहाने आंधळा झालेला त्यांनी परत बोलवलं. संपल्लेन परी हे इतुक्यानी, पुन्हा भारीला पिता खलानी. विचारुनी त्या द्यूतासाठी, परत बाहिले धर्मा पाठी. त्याला परत बोलवलं आणि धर्म पण परत आला. आता इथे असं म्हणलं जातं की धृतराष्ट्राने का बोलवलं, कारण सगळ्यांना हे माहित होतं की धर्माचरण सोडणार नाही. वडिलांनी बोलवलंय तर वडिलांची आज्ञा पाळणार. जर दुर्योधनाने बोलवलं असतं तर कदाचित आला नसता, पण वडिलांनी बोलवलंय म्हणल्यानंतर आला. आणि मग काय पण लागला. जो हरेल त्याने काय करायचं, 12 वर्षे वनवासी, मग 1 वर्ष अज्ञाती. हरेल त्याने जावे हा पण, ठरिला असे त्या द्युती. जय हरी सुखकंदा. पुन्हा द्यूत सुरू झालं. पराभूत हो धर्म पुन्हाही, प्रथम येत असे जय कपटाही. सत्यमेव जयते जरी किती खरं असलं ना, तरी सुरुवातीच्या काळामध्ये असं कित्येकदा आपल्याला दिसतं की असत्याचा विजय होतो आणि मग त्यासाठी आपला संयम पडायला लागतो. त्यामुळे सुरुवातीला कपटाला जय मिळू शकतो. म्हणून धर्माचरण म्हणती थोर, परिणामाचा करून विचार. तेच धर्माचरण थोर आहे जे परिणामांचा विचार करून केलं जातं, हा विवेक. आणि म्हणून भगवान शंकरांनाही आज त्यांनी असं म्हणलंय की जे काहीही विवेक न धरता, हेतू लक्षात न आणता वर देऊन टाकतात, त्याच्यामुळे हे धर्माचरण नाही झालं. धर्माचरण ते जे परिणामांचा विचार करतं. पांडव होई तै वनवासी, होती तै वनवासी, द्रुपद सुता अनुसरे तयासी. नक्कीच ना, धर्म जातसे नतमुख होऊन, क्रुद्ध
भीम निज बाहू उभारून वाळू फेकी अर्जुन जाता मुक्त केशती पांडव कांता मंत्र म्हणत असे धम्य पुरोहित प्रजा जाहली सर्वही दुःखित. सगळी प्रजा दुःखित झाली होती, पण धृतराष्ट्राला दिसत नव्हतं ना काय झालंय ते, आणि दुष्टपणा इतकं की शांतही बसवत नव्हतं. काय चाललंय काय चाललंय. अच्छा, पांडव वनवासाला निघाले, द्रौपदी पण निघाली. हो का, कसे दिसतायत, कसे दिसायचे. म्हणजे एकदा तर मी टीव्हीवर असं पाहिलं होतं की दंगल झाली आहे, त्या दंगलीमध्ये कुणाला तरी म्हणजे 2-3 जण चालले, त्यातल्या एकाचं मारहाण झाली, तो तिथे बेशुद्ध पडलाय आणि आपले मीडियावाले दुसरे त्याला ज्या ट्रीटमेंट